नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश, शिरतोडे गावराम पोल्ट्री फार्म. आपलं पेज तर आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी. तर आज आपण दिलेले आहे गंभोरा लस पाण्यातून. तर गंभोरा लस देताना 2 तास अगोदर ड्रिंकर हे बंद करायचे, म्हणजे जेणेकरून पक्ष्यांना तहान लागली पाहिजे. 2 तास अगोदर आपल्याला पाणी बंद करून घ्यायचे आहे. 2 तासानंतर ना आपल्याला जेवढे ड्रिंकर आहे तेवढे लिटर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये किती पक्षी आहे, समजा आपला पक्षी 2000 आहे तर आपण 4000 पक्ष्यांची वॅक्सिन आणलेली आहे. तर पाण्याला आपण 4000 पक्ष्यांची वॅक्सिन देऊन डोस बनवायचा आहे. तर आपले ड्रिंकर जेवढे आहेत तर तेवढे पाणी घ्यायचे, तेवढे लिटर, आणि ते पाणी त्यात ओतायचे. तर त्यामध्ये आपल्याला 1 किलो बर्फ आणि अर्धा लिटर दूध ओतायचं आहे. तर दूध का ओतायचं, तर त्या दुधामुळे पक्षी पाणी लवकर पितो, त्याच्यामुळे दूध ओतायचं आहे. तर ते सर्व मिक्स करून आपल्याला अजून एक महत्त्वाचं की वॅक्सिन आणताना आपण वॅक्सिन ही बर्फामध्ये आणायची. कोणतीही वॅक्सिन, लासोट असो, गंभर असो किंवा R2B असो, हे तिन्ही वॅक्सिन आपण बर्फामध्ये आणायचे आहे, जेणेकरून त्यातल्या बॅक्टेरिया ह्या थंड वातावरणात ॲक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे आपण बर्फामध्ये आणायची. तर अशा प्रकारे आपण ड्रिंकर डोस करायचा आहे पक्षी, जेणेकरून पाणी सगळं पिला पाहिजे. तर आपण ड्रिंकर डोस केलेला आहे. तर मित्रांनो, ड्रिंकर डोस करून झाल्यानंतर ना पक्षी सर्व पाणी पिऊन झाल्यानंतर ना आपल्याला ड्रिंकर हे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत, आणि धुवून झाल्यानंतर आपल्याला प्लेन पाणी द्यायचं आहे. आणि वॅक्सिनच्या अगोदर आदल्या दिवशी आपल्याला प्लेन पाणी आणि दुसऱ्या दिवशीही प्लेन पाणी द्यायचं आहे. कोणतेही मेडिसिन वापरायचं नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की वॅक्सिन ही आपल्याला थंड वातावरणामध्ये द्यायची आहे. एक तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी. आपण आता सकाळी दिलेली आहे, आज आपल्याकडे पाऊस चालू आहे त्यामुळे थंड वातावरण आहे तरी दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर काय कोणाचे प्रश्न असतील आपल्या वॅक्सिनबद्दल तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आपल्या पेजला जर नवीन असाल तर फॉलो नक्की करा, जेणेकरून आपली नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद मित्रांनो.